तर मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्यावरून जरांगेंनी आता फडणवीसांवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे। गुणरत्न सदावर्ते देवेंद्र फडणवीसांचे शिष्य आहेत, ते याचिका दाखल करणं अपेक्षितच होतं असंही जरांगे म्हणतात। ते होणारच होतं, ते अपेक्षितच होतं। देवेंद्र फडणवीस साहेबांचे शिष्य आहेत, ते करणारच होते। ते एका हाताने देत असतील आणि दुसऱ्या हाताने लगेच घेत असतील। ही पहिल्यापासूनची त्यांची चाल आहे, तीच मराठ्यांनी यावेळेस ओळखलेली। म्हणून आमचं जे हक्काचं आरक्षण मराठा आणि कुणबी एक आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ते घेतल्याशिवाय सुट्टीच नाही, हे अपेक्षित आहे मराठ्यांना। म्हणूनच मराठा यावेळेस सावध आहे। देवेंद्र फडणवीस साहेबाचा हात मानल्याच्या नंतर आजूबाजूनं जे सुगंधी अगरबत्त्या त्यांच्या भोवती हिंडत्यात, जे पुऱ्या भ्रष्टाचारानं भरबाटलेले आहेत, ते करू शकतात काय पण हे नाहीत का यासाठी त्यांच्या लावायच्या। तर प्रामाणिकपणे लोकशाही प्रमाणे आंदोलन करणाऱ्याच्या पाठीशी यासाठी लावल्या जातात, ईड्या लावल्या जातात आणि आजूबाजूला ते काय सुगंधी अगरबत्ती आहेत काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।